मी एक किन्नर होते आणि माझं हे रहस्य कोणालाही माहीत नव्हतं. मी दिसायला खरंच खूप सुंदर होते. त्यामुळे बघताच क्षणी मुलं माझ्या प्रेमात पडायची आणि माझ्याशी लग्न करण्यासाठी उतावळे व्हायचे. परंतु मी सर्वांनाच टाळाटाळ करायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली, तेव्हा तिथल्या मोठमोठ्या डॉक्टरांची देखील वाईट नजर माझ्यावरच होती. आणि मग एके दिवशी एक सिनियर डॉक्टर माझ्या जवळ आले आणि म्हणाले की तू माझ्यासोबत 4-5 दिवसांसाठी लग्नाचं नाटक कर. त्या बदल्यात मी तुला पाहिजे तितकी रक्कम द्यायला तयार आहे. पैशांच्या लालसेपोटी मी देखील या गोष्टीसाठी तयार झाले. परंतु लग्न झाल्यानंतर जेव्हा मला तो हॉस्पिटलच्या एका खोलीत घेऊन गेला, तेव्हा माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले होते. कारण त्यावेळी त्या खोलीत 9 ते 10 डॉक्टर उपस्थित होते आणि त्यांनी मिळून माझ्यासोबत. माझं नाव नम्रता आहे आणि मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. मी माझ्या आई बाबा आणि मोठ्या भावासोबत नागपूर जिल्ह्यात राहत होते. माझे वडील एका शाळेत शिपाई म्हणून कामाला होते, तर आई घरातील कामं करायची. माझ्या आजोबांनी देखील शहरात राहून छोटी मोठी नोकरी करून माझ्या वडिलांना आणि माझ्या आत्याला सांभाळलं होतं. माझे बाबा अगदी शांत स्वभावाचे होते, तर या उलट माझी आई अगदीच भांडखोर स्वभावाची होती. ती नेहमी छोट्या छोट्या गोष्टींवरून बाबांसोबत वाद घालायची. तिच्या रागीट आणि भांडखोर स्वभावामुळे खूपच कमी लोक तिच्यासोबत बोलायचे. माझ्या आत्याचे देखील आमच्या घरी येणे जाणे खूप कमी होते, कारण की आत्या देखील शांत स्वभावाच्या होत्या. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईला जराही आनंद झाला नव्हता, परंतु माझ्या बाबांना मात्र खूपच आनंद झाला होता. आत्या बोलायच्या की अभिनंदन, घरी लक्ष्मी आली आहे. त्यावर आई म्हणायची की ही तर आमच्यावर आता एक प्रकारचं ओझच बनून आली आहे. माझा रंग गोरा होता आणि मी दिसायला खूप सुंदर होते, परंतु तरी देखील माझ्या आईचं माझ्यावर अजिबात प्रेम नव्हतं. माझा मोठा भाऊच माझ्या आईचा लाडका होता. त्याने कितीही चुकीचं काम केलं असेल तरीही माझी आई नेहमी त्यालाच पाठिंबा द्यायची. आई भावाविरुद्ध कोणाचा एक शब्द देखील ऐकून घेत नसे. या सर्व गोष्टींमुळे भावाला अगदी बिघडवून ठेवलं होतं. तो तर आईचं काहीच बोलणं ऐकत नसे, पण जर बाबा काही बोलायचे तर आई लगेचच भावाची बाजू घेत बाबांसोबत भांडायला सुरुवात करायची. माझा मोठा भाऊ खूपच रागीट आणि गरम डोक्याचा होता. त्याच्याकडून कोणतं कामही होत नव्हतं, पण जर कोणाला लेक्चर द्यायचं असेल तर नेहमीच पुढे असायचा. तो एका गरीब घरात जन्माला आला या गोष्टीची त्याला चीड होती. तो वडिलांना नेहमी बोलायचा की जर तुम्ही चांगलं कमावलं असतं तर आज आपण पण श्रीमंत असलो असतो. मी देखील माझ्या सर्व मित्रांना सांगितलं असतं की माझ्या वडिलांचा पण बिझनेस आहे. त्याच्या या बोलण्यावर माझे वडील काहीच उत्तर न देता तोंड फिरवून घ्यायचे, कारण बाबांना माहीत होते की याला समजवण्याचा किंवा कोणताही चांगला सल्ला देण्याचा काहीच फायदा होणार नाही. खरं तर मी माझ्या वडिलांची खूपच लाडकी होते. माझी नाकेडोळी अगदी रेखीव होती. त्यामुळेच दादा बोलायचा की हिला अजिबातच घराबाहेर पाठवायला नको. बाहेर जाऊन ही अगदीच बिघडून जाईल. माझी आई देखील भावाच्या म्हणण्याला सहमत होती. तेव्हा माझे वडील बोलायचे की ही माझी मुलगी आहे, मी स्वतः कमावून हिला खाऊ घालतो. जेव्हा तुम्ही लोक हिला खायला घालाल तेव्हा नक्कीच तुम्ही हिला तुमच्या मर्जीने वागवा. देवाने मला खरंच एक खूप चांगले वडील दिले होते, जे नेहमीच माझ्या मागे खंबीरपणे उभे होते. ते माझ्यावर खूप प्रेम करत होते. माझे वडील म्हणायचे की नम्रताचं काय करायचं आहे आणि काय नाही ते सगळं मी ठरवेन. आम्ही एका जुन्या कॉलनीत जुन्या बिल्डिंगमध्ये राहत होतो, ज्यामध्ये 2 खोल्या आणि 2 सोफ्यांइतकीच जागा होती. किचनमध्ये तर एक वेळेला फक्त एकच माणूस उभा राहू शकत होता. एका बाजूला स्टीलची भांडी लावलेली होती. समजा कधी चुकून एखादा पाहुणा आला तर अक्षरशः घरात अडचण व्हायची. माझ्या ओळखीमध्ये फक्त माझी आत्याच होती, ज्यांचं लग्न झालं होतं आणि त्या त्यांच्या घरी अगदी सुखी होत्या. त्या देखील माझ्या वडिलांप्रमाणेच अगदी शांत आणि कोमल स्वभावाच्या होत्या. तर आईच्या माहेरी एक मामा होते, जे अगदीच आईची सेम कॉपी होती. ते नेहमी आईला माझ्या विरुद्ध भडकवायचे की हिला शिकवण्याची काय गरज आहे, हिला घरातल्या कामांमध्ये गुंतवून ठेव. माझ्या भावाचं आणि मामाचं खूप पटायचं. माझा मामा जे काही सांगायचा ते सर्व भाऊ आणि आई लगेचच मान्य करायचे. माझा मामा जेव्हा कधी घरी यायचा तेव्हा आईला खूप काही वाईट साईट शिकवून जायचा. माझ्या मामाची मुलगी देखील अशीच होती आणि ती माझी होणारी वहिनी होती. माझी आई मला घर ते शाळा आणि शाळा ते घर
याशिवाय कुठे जाऊ येऊ देत नव्हती. लहानपणापासूनच मला घरातील काम करण्याची सवय होती. मला वाटायचंच नाही की ही माझी खरी आई आहे, कारण खरी आई आपल्या मुलांमध्ये कधीच भेदभाव करू शकत नाही. जी आई शिक्षण घेण्याच्या वयामध्ये शिकवण्याऐवजी हातामध्ये झाडू पोछा देऊन घरातली कामं करून घ्यायची, ती सख्खी आई कशी काय असू शकते? माझे वडील आईला सांगायचे की घरातली कामं तू करत जा, नम्रता अजून लहान आहे. तेव्हा आई बोलायची की माझ्याकडूनही कामं होत नाही. जर तुम्ही तुमच्या मर्जीने हिला शिकवताय तर हिला माझ्या मर्जीने कामं देखील करावीच लागतील. मी आता 10वीला होते, त्यामुळे आईच्या त्या स्वभावाची मला आता सवय झाली होती. परंतु त्याच दरम्यान मला माझ्यामध्ये खूप जास्त फरक जाणवू लागला. मी घरामध्ये याविषयी कोणाला काहीच सांगितलं नाही. परंतु एके दिवशी मला समजलं की मी किन्नर आहे. माझा आवाज बदलला नव्हता आणि मी खूपच सुंदर होते, ज्यामुळे कोणालाही संशय आला नाही. मला माझ्या भावाचा आणि आईचा स्वभाव पूर्णपणे माहीत होता. त्यामुळे जर मी ही गोष्ट त्यांना सांगितली असती तर त्यांनी मला त्या क्षणी घरातून बाहेर हाकललं असतं किंवा माझा जीवही घेतला असता. आणि माहीत नाही, पण माझं हे रहस्य माहीत झाल्यानंतर कदाचित माझ्या वडिलांचं देखील माझ्यावरचं प्रेम नाहीसं झालं असतं आणि माझं शिक्षण तिथेच थांबलं असतं. पूर्ण परिसरात मी फक्त एक तमाशा बनून राहिले असते. जर या लोकांनी मला एखाद्या किन्नरच्या हवाली केलं असतं तर त्यांनी मला भरच लोकात नाचवलं असतं आणि माझ्यामध्ये ते सर्व सहन करण्याची हिंमत नव्हती. मला शिकायचं होतं, नोकरी करायची होती, म्हणून मी माझं हे गुपितच ठेवून अभ्यास करायला सुरुवात केली. मग त्या दिवसातच माझ्या मामाने घरामध्ये माझ्या भावाच्या लग्नाबद्दल बोलायला सुरुवात केली. माझे बाबा बोलू लागले की तो अजूनही काही कमवत नाही, आजही तो माझ्यावरच ओझं आहे, मग कसं काय मी याचं लग्न करून देऊ? त्यावर माझी आई बोलायची की जर मी या लग्नासाठी होकार दिला नाही तर माझा भाऊ त्याच्या मुलीचं लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी लावून देईल आणि मग माझ्यासोबत बोलणं देखील सोडून देईल. माझे बाबा बोलायचे की जर तुला तुझ्या भावाची एवढीच काळजी आहे तर त्याच्या मुलीचं आयुष्य बर्बाद करू नकोस. यावर आई बोलायची की माझ्या मुलाशी लग्न करून त्या मुलीचं आयुष्य कसं काय बर्बाद होईल? तुम्ही माझ्या मुलाला काय समजलात? जेव्हा माझ्या मुलाचं लग्न होईल ना तेव्हा बघा, तो त्याची जबाबदारी योग्यरित्या पार पाडेल. यावर बाबा बोलायचे की ठीक आहे, जशी तुझी मर्जी, परंतु यापुढे मी त्याला फुकटचं जेवायला देऊ शकत नाही आणि नाही माझ्याजवळ त्याच्या लग्नासाठी पैसे आहेत. यावर आईने तोंड वाकडं केलं आणि बोलू लागली की तुमच्याजवळ पैसे कधी असतात? माझा भाऊ स्वतः या लग्नाचा खर्च करणार आहे. माझ्या आईने बाबांच्या नातेवाईकांना लग्नामध्ये न बोलवण्याचं जाहीर केलं. यामुळे बाबांचं आणि आईचं खूपच भांडण झालं. तेव्हा भाऊ देखील बाबांना म्हणाला की जर लग्नाचा खर्च माझा मामा करणार आहे तर मग आम्ही आमच्या मर्जीनेच नातेवाईकांना बोलवू. मग काही दिवसांनी दादाच्या लग्नाची तारीखही निश्चित झाली. दादाच्या लग्नामुळे आईचा मूड खूपच चांगला होता. तिने मला देखील नवीन ड्रेस घेऊन दिले. ती प्रत्येक काम अगदी आनंदाने करत होती. घरामध्ये लग्नाची तयारी पूर्ण झाली तेव्हा अगदी साध्या पद्धतीने लग्न करून मामाच्या मुलीला घरी घेऊन आली. मामा आणि माझा भाऊ तर नेहमी लाज, संस्कार, देवधर्म याबद्दल लेक्चर द्यायचे, परंतु त्या दोघांमधला कोणीही रोज देवपूजा करत नव्हता. मी आणि बाबा नेहमी सकाळ संध्याकाळ देवपूजा करायचो. जेव्हा वहिनी घरात आली तेव्हा वहिनीची आणि दादाची एकच रुटीन होती, 12 वाजता उठायची. मी शाळेतून येऊन त्यांना नाश्ता बनवून द्यायचे. घरातील सगळी कामं देखील मीच करायचे. तेव्हा माझे बाबा वहिनीला देखील बोलले होते की स्वतःची कामं स्वतः करीत जा. माझी मुलगी काय तुम्हा दोघांची मोलकरीण नाहीये. या गोष्टीवर वहिनी खूपच चिडली आणि म्हणाली की जर 2 दिवस काम केलं तर काय होणार आहे? माझं लग्न होऊन अजून दिवस तरी किती झालेत? आईने देखील वहिनीच्या होला हो केलं. माझे वडील माझ्यामुळे खूपच टेन्शनमध्ये राहायचे. बोलायचे की मला नेहमीच काळजी वाटते की मी गेल्यानंतर तुझं काय होईल. मी म्हणायचे की बाबा तुम्हाला काहीही होणार नाही, तुम्ही मला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. माझ्या या बोलण्यावर बाबा हसायचे आणि म्हणायचे की मरण कोणाला सांगून थोडी ना येतं, ते तर अटळ आहे. बाबांचे हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू यायचे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी माझी हकीकत देखील विसरले नव्हते की मी एक सामान्य मुलगी नाही. ही गोष्ट मला नेहमीच घाबरवायची की जर माझे हे रहस्य घरातल्यांसमोर उघड झाले तर माझी काय अवस्था होईल. माझा भाऊ तर मला जिवंत सोडणार नाही.
मग हळूहळू भावाचे लग्न होऊन 1 महिना असाच निघून गेला. तेव्हा माझे वडील दादाला बोलू लागले की आता तुझं लग्न झालं आहे, त्यामुळे तू नोकरी शोधायला सुरुवात कर. तेव्हा माझा भाऊ बोलायचा की नोकरी करायला मला काही प्रॉब्लेम नाही, पण मला त्यासाठी एक बाईक पाहिजे. वहिनीने देखील दादाच्या होला हो केलं. बाबा बोलायचे की माझ्याजवळ इतके पैसे नाही, जितके होते तेवढे सगळे तुझ्या लग्नाच्या खर्चामध्ये संपून गेले. तेव्हा वहिनी देखील बाबांना रागाने बोलू लागली की लग्नाच्या नावावर घरामध्ये रंगकामाशिवाय केलं तरी काय आहे तुम्ही. यावर बाबा म्हणाले की ते काही का असेना, पण आता माझ्याजवळ इतके पैसे नाही, मी बाईक घेऊन देणार नाही. यावर दादा म्हणाला की ठीक आहे, मी देखील नोकरी करणार नाही. आता रोजच या गोष्टींवरून घरात भांडणे सुरू झाली होती आणि यामुळे एके दिवशी माझ्या बाबांचा BP खूपच हाय झाला होता आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. तेव्हा माझी आई दादाला बोलू लागली की अरे बाबा सांगतायत तर छोटे मोठे काम बघून घे. मी देखील म्हणाले की बाबा एवढं बोलतायत तर छोटे मोठे काम बघ. त्यावर तो माझ्यावरच चिडू लागला. वहिनी देखील आता बाबांना वाईट साईड बोलू लागली होती, जे मला अजिबातच सहन होत नव्हतं. माझ्या वडिलांनी काही महिने दादाचं ते बोलणं ऐकलं नाही, परंतु शेवटी हार मानून त्यांनी बाईक घेतली आणि ही अट ठेवली की तू नोकरीला गेल्यानंतर तुझा जो काही पगार असेल तो माझ्या हातात ठेवशील. मी कॉलेज एक्झामची तयारी करत होते. बाबा मला बोलायचे की तुला जितकं शिकायचं आहे तितकं शिक, मी आहे तुझ्या पाठीशी. तेव्हा वहिनी म्हणायची की तुझं कोणी एखादा आशिक तर नाही ना, ज्यामुळे तुला बाहेर जायचं असतं आणि नाव मात्र शिक्षणाचं देतेस. दादा बोलायचा की जर असं काही माझ्या कानावर आलं तर मी तिथेच तुला मारून टाकीन. असेच एके दिवशी माझा मामा माझ्यासाठी त्याच्या भटक्या मुलाचं नातं घेऊन आला. मी खूपच घाबरले, कारण जर माझं लग्न झालं असतं तर माझं रहस्य जगासमोर आलं असतं. परंतु देवाचे आभार होते की माझ्या वडिलांनी सांगितलं की मला माझ्या मुलीचं लग्न अजून करायचं नाही. या गोष्टीवर आईसकट वहिनीला खूपच राग आला, परंतु अजूनही घरात माझे बाबाच कमावत होते, त्यामुळे बाबांचा निर्णय मान्य करणं ही त्यांची मजबुरी होती. बाबासोबत असल्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची भीती नव्हती, फक्त याचीच भीती होती की माझं रहस्य कधीही वडिलांसमोर येऊ नये. देवाची कृपा होती की माझ्यासाठी स्थळं येणं थांबली होती. माझं कॉलेजचे शिक्षणही आता पूर्ण झाले होते. 2 वर्षानंतर वहिनी गरोदर राहिली होती. दादाचं तर अजूनही तेच चालू होतं. कधी कधी कामावर जायचा तर कधी कधी काम सोडून महिनोमहिने घरी बसून राहायचा आणि बाबांना मात्र थंडी ऊन याची पर्वा न करता काम करावं लागायचं. मी देवाजवळ रोज प्रार्थना करायचे की मी इतक्या लायकीची व्हावी की जेणेकरून माझ्या बाबांची मदत करू शकेन. परंतु मला ज्याची भीती होती तेच झालं. मी नर्सिंगचा कोर्स करत होते आणि तेव्हाच माझ्या वडिलांनी माझं लग्न माझ्या आत्याच्या मुलासोबत पक्क केलं. वहिनी बोलायची की माझ्या भावासोबत लग्न लावून दिलं नाही, परंतु स्वतःच्या बहिणीच्या मुलासोबत मात्र लग्न ठरवलं. मी मुलगी असते तर मी या लग्नामुळे खुश देखील झाले असते, कारण माझ्या आत्याचा मुलगा शिकलेला होता, चांगला सुशिक्षित होता, तो नोकरी करत होता आणि प्रत्येक गोष्टीत अगदी परफेक्ट होता. मी रडायचे की देवाने मला किन्नर का बनवलं, ज्याचा कोणीच साथी नाही. माझ्या आत्याने या लग्नाबद्दल विचारताच बाबांनी लगेचच होकार दिला. मी काहीच बोलू शकले नाही. माझं लग्न ठरताच वहिनीने दादाचे कान भरले की नक्कीच या दोघांचं आधीपासून काहीतरी चक्कर चालू असेल, त्यामुळेच तर हे नातं आलं आहे. त्यावरून माझा दादा मला मारू लागला. जर बाबा राहिले नसते तर माझ्या भावाने माझा जीवच घेतला असता. 3 वर्ष भराभर निघून गेली आणि मला एका हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरी मिळाली. याच दरम्यान माझ्या वडिलांनी माझ्या लग्नाची तारीख देखील निश्चित केली. परंतु एके दिवशी असे काही झाले की ज्यामुळे माझे तर आयुष्यच बदलले. माझे वडील बाजारात गेले असताना रस्त्यामध्येच त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. जेव्हा बाबांची डेड बॉडी घरी आली तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता की माझ्यावर प्रेम करणारा माझा एकमेव आधार देवाने माझ्यापासून हिरावून घेतला आहे. वडिलांच्या मृत्यूचा सर्वात जास्त दुःख घरामध्ये मलाच झालं होतं. बाकी सर्व तर अगदीच नॉर्मल होते. आता जबाबदाऱ्या दादाच्या डोक्यावर आल्या होत्या, ज्याच्यापासून तो नेहमीप्रमाणे पळत होता. माझ्या होणाऱ्या नवऱ्याने ती सर्व परिस्थिती पाहिली. तो मला पसंत करत होता, त्याला मी आवडत होते. परंतु मला माहीत होतं की वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच हे लोक माझं लग्न मोडतील आणि तेच झालं. वडील जाऊन आता 15 दिवस सुद्धा झाले नव्हते
की माझ्या दादाने लगेचच आत्याला लग्नासाठी नकार दिला. मी अजूनही वडिलांच्या दुःखातून बाहेर निघाले नव्हते. दिवस रात्र माझ्या बाबांचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत होता. घरामध्ये खूपच बिकट परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु तरी देखील दादाला काहीच फरक पडत नव्हता. मी दवाखान्यातील नोकरी सुरूच ठेवली. माझी वहिनी देखील आता माझ्याशी खूप गोड गोड बोलायची, जेणेकरून मी माझी कमाई तिच्याकडे आणून देईन. बोलायची की मी आता आई होणार आहे, त्यामुळे मला पैशांची खूप गरज आहे, परंतु तुझा भाऊ मात्र 1 रुपया देखील मला आणून देत नाही. मला तिचा तो सगळा लबाडपणा समजत होता. जर तिची मजबुरी नसती तर तिने मला या घरात देखील राहू दिलं नसतं. दवाखान्यात काम करून मला आता 2-3 महिने उलटून गेले होते. तरीही मी एक किन्नर आहे हे गुपित कोणालाही माहीत नव्हतं. मी कोणालाही हे समजू दिलं नाही. मी डॉक्टरांच्या जवळ देखील जात नव्हते, कारण की जर डॉक्टरांना माझ्या हालचालींवरून काही समजलं आणि त्यांनी कोणाला सांगितलं तर माझी काय अवस्था होईल. मी खूपच सुंदर होते, त्यामुळे खूप सारी मुलं माझ्यासोबत लग्न करू इच्छित होते, परंतु मी सगळ्यांनाच टाळायचे. मी कसं कोणासोबत लग्न करू शकत होते? जर लग्न केलं असतं तर त्या लोकांनी तर रात्रीच मला घटस्फोट देऊन हाकलून लावलं असतं. जेव्हा मला दवाखान्यात नोकरी मिळाली तेव्हा तिथले सिनियर डॉक्टर देखील खूपच विचित्र नजरेने मला पाहायचे. त्यांच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दलची हवस मला स्पष्ट दिसायची. एके दिवशी एक मोठे डॉक्टर माझ्याजवळ आले आणि बोलू लागले की माझ्यासोबत 4-5 दिवसांसाठी लग्नाचं नाटक कर. त्या बदल्यात तुला जितकी रक्कम पाहिजे तितकी मिळेल. मी विचार केला की हे इतके मोठे डॉक्टर आहेत, तर मी त्यांच्याकडून खूप चांगली रक्कम वसूल करू शकते आणि मग घटस्फोट तर होणारच आहे, आणि तसंही कुठे नवरा बायकोचं नातं ठेवायचं आहे. जे काही होईल ते बघितलं जाईल असा विचार करून मी त्यांचा तो प्रस्ताव मान्य केला. परंतु त्यांच्यासमोर एक अट ठेवली की तुम्हाला माझ्या घरी माझं नातं घेऊन यावं लागेल. काही वेळ विचार केल्यानंतर त्यांनी देखील होकार दिला. जेव्हा डॉक्टर माझ्या घरी माझं नातं घेऊन आले तेव्हा घरामध्ये तर वेगळाच तमाशा घातला गेला. वहिनी मला अशी बघत होती जशी काही ती मला आत्ताच खाऊन टाकेल. आई बोलू लागली की तू हे सगळं करायला तिकडे जात होतीस का? मी म्हणाले की मी काहीही केलेलं नाही, मी तुमच्या चांगल्याचाच विचार करत आहे. वहिनी बोलायची की जर माझ्या या अवस्थेत तू देखील निघून गेलीस तर काय होईल? दादा बोलायचा की मी हिला मारून टाकेन. तर वहिनी बोलायची की जरा भानावर या, तो जो कोणी आहे पण खूप श्रीमंत आहे. मी म्हणाले की तुम्ही मला लग्नाची परवानगी द्या, तुम्हाला महिन्याच्या महिन्याला पैसे मिळत जातील. दादा देखील या गोष्टीसाठी तयार झाला. मग डॉक्टरांसोबत माझं लग्न झालं. हे सगळं काही खूपच घाईघाईत झालं, परंतु मी अगदी निर्धास्त होते, कारण हे लग्न फक्त एक कॉन्ट्रॅक्ट होता. मी याची कुठे खरोखरची बायको होती. लग्न झाल्यानंतर तो डॉक्टर मला हॉस्पिटलमधल्याच एका रूममध्ये घेऊन गेला आणि मला म्हणाला की तू आता आराम कर. परंतु त्या रूममधील वातावरण बघून माझा तर जीवच जायचा बाकी राहिला होता, कारण त्या रूममध्ये आधीच 9-10 डॉक्टर उपस्थित होते, जे मला खूप विचित्र नजरेने बघत होते. मी विचारलं की हे सर्व इथे का आले आहेत? तेव्हा सर्वजण हसू लागले. त्यांचं ते विचित्र वागणं बघून मला काहीतरी वाईट घडणार आहे याची जाणीव होत होती. परंतु आता मी देखील काही करू शकत नव्हते, कारण रूमचा दरवाजा देखील बंद होता. मी कुठे पळून देखील जाऊ शकत नव्हते. माझं नशीब तर सुरुवातीपासूनच वाईट होतं. मग डॉक्टर बोलू लागले की आम्हाला माहीत आहे की तू मुलगी नाहीस. मी त्यांचं ते बोलणं ऐकून थरथरू लागले आणि विचार करू लागले की मी एक किन्नर आहे ही गोष्ट तर मी माझ्या आईला देखील समजू दिली नाही. हे सर्व तर मी गुपित ठेवलं होतं, मग हे सगळं यांना कसं कळलं? मी त्या डॉक्टरांना विचारलं की तुम्हाला कसं समजलं की मी किन्नर आहे? तेव्हा ते बोलू लागले की आम्ही डॉक्टर तर आहोतच, शिवाय आमची एक वेगळी टोळी देखील आहे. एखाद्याची कमजोरी शोधून काढणं आमच्यासाठी अजिबातच कठीण काम नाही. हे ऐकून मी शांत झाले. नक्कीच यांनी माझ्या ब्लडमधून किंवा एखाद्या हालचालींवरून यांना समजलं. कदाचित काही टेस्ट माझ्या नकळत केल्या गेल्या होत्या. माझं डोकं गरगरू लागलं. इकडे आड तिकडे विहीर अशी माझी परिस्थिती झाली होती. मी कुठेही जाऊ शकत नव्हते. तेव्हा ते डॉक्टर बोलू लागले की घाबरू नकोस, आम्ही तुझं हे गुपित कोणालाही सांगणार नाही. मी विचारलं की तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे? तुम्ही माझं हे गुपित असंच तर ठेवू शकत नाही ना. मी त्या क्षणाला दोष देऊ लागले ज्या वेळेला मी लालचमध्ये येऊन त्या डॉक्टरांसोबत लग्न केलं होतं. कोणीतरी अगदी बरोबरच म्हटलं आहे की लालच ही खूपच वाईट गोष्ट आहे. ते डॉक्टर बोलू लागले की आम्ही तुला एक इंजेक्शन आणून देऊ, ते इंजेक्शन तू रुग्णांना मारायचं, पण तू लक्षात ठेव याबद्दल कोणालाही कळता कामा नये.
तुला त्या रुग्णांना जास्त आजारी करायचं आहे. मला हे सर्व खूप चुकीचं वाटत होतं. कसं मी कोणाच्या जीवासोबत खेळू शकत होते. मी म्हणाले की मी हे नाही करू शकत. तेव्हा ते बोलू लागले की ठीक आहे, आम्ही तुझ्या भावाला सांगतो की तू एक किन्नर आहेस, मग बघ काय होतंय. ते तुला घरातून बाहेर हाकलून लावतील आणि माहीत नाही ते तुझा जीव देखील घेतील. जेव्हा तुझं हे गुपित सर्वांसमोर उघड होईल तेव्हा तू समाजाला काय तोंड दाखवशील. नोकरीवरून देखील तुला काढलं जाईल आणि तू तर अगदी बदनाम होऊन जाशील. त्यांचं ते बोलणं ऐकून मी गप्प बसले. मी मनामध्येच प्लॅन बनवला जो मला नंतर इम्प्लिमेंटमध्ये करायचा होता. सध्या तरी मी त्यांचं हे काम करण्यासाठी होकार दिला. कधी कधी असं म्हणतात ना की तुम्ही हुशार असावं परंतु हुशारी दाखवू नये. मी घरी आले तेव्हा वहिनी विचारू लागली की तू तुझ्या नवऱ्याच्या घरी का नाही गेलीस. तेव्हा मी वहिनीला खोटं सांगितलं की ते ड्युटीवर आहेत आणि मी एकटी घरी काय करणार. यावर ती देखील गप्प बसली. मी देखील काही पैसे वहिनीचे तोंड बंद करण्यासाठी तिच्या हातात दिले. तेव्हा तिने अजून काहीच प्रश्न विचारले नाही. मला काहीही करून तिथून रात्री पळायचं होतं. मी स्वतःचं हे रहस्य गुपित ठेवण्यासाठी गरीब लोकांचा जीव घेण्याचे पाप करू शकत नव्हते. यामध्ये तर त्या डॉक्टरांचाच फायदा होता. मग मी का कोणाचा जीव घेऊ. मी विचार केला होता की मी हे शहर सोडून पळून जाईन. इतके पैसे तर माझ्याजवळ होते की कुठेतरी जाऊन मी काही दिवस आरामात घालवू शकेन. मग मी कुठेतरी नोकरी शोधली असते. परंतु मला इथे राहायचं नव्हतं. रात्र होताच मी सर्वांना झोपेच्या गोळ्या देऊन झोपवलं होतं आणि रात्री घरातून पळून गेले. त्यावेळी मला माहीत नव्हतं की मला कोणत्या शहरात जायचं आहे. बस स्टँडवर पहिली गाडी चंद्रपूरची होती. त्या अनोळखी शहरामध्ये देखील मला भीती वाटत होती. परंतु मी कोणतेही पाप करू शकत नव्हते. चंद्रपूरला उतरताच मी नाश्ता केला आणि नोकरी शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरू लागले. तेव्हा मला समजलं की नोकरी भेटणं मुश्किल आहे. आत्तापर्यंत तर घरी सर्वांना समजलं असेल की मी घरातून पळून गेले आहे. माहीत नाही नवऱ्याने काय काय खोटं सांगितलं असेल. दादा तर खूपच चिडला असेल आणि वहिनी आणि दाईने तर किती शिव्याशाप दिले असतील. परंतु मला आता त्याची पर्वा नव्हती. असं म्हणतात ना की जर तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी निघत असाल तर देव नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतो. देव त्याच्या चांगल्या माणसांना मदतीला आपल्याकडे पाठवतो. तिथे एक छोटीशी चहाची टपरी होती. मी तिथल्या एका वृद्ध माणसाला विचारलं इथे काही काम मिळेल का बाबा. त्यावर ते बोलू लागले की पोरी तुला नोकरीची काय गरज आहे. ते अगदी प्रेमळ शब्दात माझ्यासोबत बोलत होते. या वयात देखील ते काम करत होते. मी त्यांना सांगितले की माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे आणि माझ्या दादाने आणि वहिनीने मला घरातून हाकलून दिले आहे. समजत नाही की कुठे जाऊ. तसं तर मी एक नर्स आहे. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागले की समाज खूप वाईट आहे बेटा. माहीत नाही आपल्याला देखील कधी वाईट करेल. मग ते बाबा पुढे म्हणाले की इथे मी आणि माझी बायको आम्ही दोघेच राहतो. एकटेपणामुळे माझी बायको देखील खूप उदास राहते. तू आमच्या घरी राहा. तिचं देखील मन रमेल. माझ्यावर विश्वास ठेव बेटा. ही टपरी चालवून मला 40 वर्ष झाली आहेत. मी म्हणाले बाबा घरातल्यांचं ते वागणं पाहून मला इतकं तर नक्कीच समजलं आहे की माणसं कशी असतात. मला तुमच्यावर विश्वास आहे. पण मी तुमच्या घरी कशी काय राहू शकते. तुमच्या मुलाबाळांना वाईट वाटणार नाही का. तेव्हा ते बोलू लागले की आम्हाला कोणीच मुलबाळ नाही. तू आरामात राहू शकतेस. तसंही मला राहायला जागा पाहिजे होती. त्यामुळे मी त्यांच्या घरी गेले. स्वच्छ छोटंसं असं सुगंधित घर होतं. त्यांची बायको खूपच चांगली होती. मी घरातील कामं करून त्यांना आराम द्यायची. त्यांचा घर खर्च जेमतेम भागत होता. थोड्या दिवसात मला देखील एका जवळच्या छोट्याशा दवाखान्यात नर्सची नोकरी मिळाली. त्यांनी सर्व लोकांनाही सांगितलं की त्यांची दूरची नातेवाईक आहे आणि आई वडिलांच्या मृत्यूनंतर मी इथे आली आहे. मला इथे येऊन 8 महिने झाले होते आणि मी त्यांना आई बाबा म्हणूनच हाक मारायची. त्यांनी मला सांगितले की इतकी वर्ष ते मुलं व्हावे त्यामुळे धडपडत होते. परंतु शेवटी हार मानून त्यांनी देखील हे स्वीकारलं की आपल्याला आता मूल होऊ शकत नाही आणि आता आपल्याला एकटेच राहायचं आहे. बाबा बोलायचे की जेव्हा तू इथे नव्हतीस तेव्हा माझी बायको खूप उदास आणि आजारी राहायची. आता ती ठीक झाली आहे. बोलायचे की तू आमची मुलगी आहेस. खूप चांगली आहेस. माहीत नाही तो कसा भाऊ होता जो तुझ्यासोबत असा निर्दयीपणे वागला. त्याच दरम्यान आमच्या परिसरातील एक बाई आली आणि आईला म्हणाली की ही तरुण आहे. तिच्या लग्नाचा काही विचार नाही केला का. त्यावर आई बोलायची की मी तिच्या लग्नाचा कसा निर्णय घेऊ. ही तर आमची पाहुणी आहे. त्यावर ती बाई बोलू लागली की अहो पण राहते तर तुमच्या जवळ ना. तिच्यासोबत चर्चा करायला काय हरकत आहे. आईला देखील त्यांचं बोलणं पटलं. जसं मी घरी आले आईने मला विचारलं की आता तुझं वय होत चाललंय.
पूर्ण आयुष्य आम्ही आमच्या फायद्यासाठी तुला असं घरात बसवून ठेवू शकत नाही. मी म्हणाले की आई, माझी लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही. मला तुम्हा लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. त्यामुळे आई थोडे दिवस शांत राहील. माझा सगळा पगार मी माझ्या त्या बाबांच्या हातात द्यायचे आणि ते मला आशीर्वाद द्यायचे. मला इतकं तर समजलं होतं की आज नाही तर उद्या मला माझं ते गुपित सांगावंच लागेल. मग मी संध्याकाळी आईला सांगितलं की आई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मी म्हणाले की आई, मला घरातून हाकललं नाही तर मी स्वतः पळून आली आहे. माझं लग्न झालं आहे आणि माझ्या नवऱ्याने मला जाळ्यात अडकवण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं. तो मला बोलू लागला की तुला दवाखान्यात रुग्णांना इंजेक्शन मारायचे आहेत, जेणेकरून ते आजारी पडतील किंवा मरून जातील आणि मग त्यांच्या शरीराचे अवयव ते काढू शकतील. आई अगदी एकटक माझ्याकडे बघत होती. मी म्हणाले की मला ते पाप करायचं नव्हतं. मी असा कोणाचा जीव घेऊ शकत नव्हते. मी कसा कोणाचा जीव घेऊ शकत होते? मी घरी जाऊन खरं सांगितलं असतं की मी एक किन्नर आहे तर त्यांनी माझा जीवच घेतला असता किंवा पैशांसाठी मला किन्नरांच्या टोळीत विकलं असतं. आईने मला मिठी मारली तेव्हा मला अश्रू अनावर झाले. आई म्हणाली की तुझं हे गुपित गुपितच राहील. तू इथेच राहशील आणि इथून कुठेच जाण्याची गरज नाही. मी तुझ्या बाबांना देखील समजू देणार नाही. मी अगदी आनंदाने आईकडे बघितलं. अशी चांगली लोक तर समाजात खूपच कमी असतात. आईने लोकांना हे सांगून नकार दिला की हिचा भाऊ बाहेर असतो. जेव्हापर्यंत तो परत येत नाही आम्ही तिचं लग्न करू शकत नाही. तेव्हा लोकांनी माझ्या लग्नाविषयी चर्चा करणे देखील बंद केले आणि माझ्या डोक्यावरून देखील ते टेन्शन निघून गेलं. जी भीती माझ्या मनात होती आता ती देखील संपली होती. माझा देव खरंच खूप दयाळू आहे. त्याने मला अगदी सावरलं होतं. देवाचीच कृपा होती माझ्यावर, ज्यामुळे मी इतक्या चांगल्या लोकांच्या घरी होते. मला आता भीती नव्हती की कधी मला माझा भाऊ भेटेल, कारण की आतापर्यंत त्यांनी मी मेली आहे असं समजून माझ्या फोटोला हार देखील घातला असेल. त्यांनी मला शोधणं देखील सोडून दिलं असेल आणि ते इथे येऊ देखील शकत नव्हते. आता या गोष्टीला 10 वर्ष उलटून गेली. इतकी वर्ष कशी निघून गेली ते समजलंच नाही. आयुष्य देखील किती वेगवेगळे रंग दाखवतो. आजही मी चंद्रपूरच्या या परिसरात राहते आणि इथे सगळे मला अगदी चांगल्या प्रकारे ओळखतात. आई आणि बाबांचा देखील मृत्यू झाला आहे. मी माझ्या आई वडिलांप्रमाणे त्यांची काळजी घेतली. हे इथल्या सर्व लोकांनी बघितलं होतं. शेजारचे लोक देखील हेच बोलायचे की तू अगदी मुलीप्रमाणे त्या दोघांची काळजी घेतलीस. मी त्यांची दिवस रात्र सेवा केली. आता तर माझ्या लग्नाचं वय देखील निघून गेलं होतं, परंतु सौंदर्य अजूनही टिकून होतं. त्यामुळे अजूनही स्थळं येत होती. परंतु मी काय करणार लग्न करून? मला स्वतःचा तमाशा बनवायचा नव्हता. परिसरातील लोकांना देखील समजलं होतं की मला लग्न करायचं नाही. त्यामुळे त्यांनी देखील लग्नाबद्दल बोलणं सोडून दिलं. एके दिवशी मी दवाखान्यात गेले तेव्हा माझ्यासोबत असलेल्या एका नर्सने सांगितलं की एक ॲक्सिडेंटची इमर्जन्सी केस आली आहे. परिस्थिती खूपच बिकट आहे. डॉक्टर अजूनही पोचले नाहीत. मी म्हणाले ठीक आहे, मी बघते. जेव्हा मी त्या रुग्णाला पाहिलं तेव्हा त्याला पाहून तर माझ्या पायाखालील जमीनच सरकून गेली, कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा भाऊच होता. मी म्हणाले दादा तू? त्याने देखील मला ओळखलं आणि बोलू लागला की नम्रता, मला माफ कर. मी आयुष्यभर तुझा तिरस्कार करत राहिलो, तुझ्यावर अत्याचार करत राहिलो. मी तुझ्यासोबत खूप वाईट केलं आहे. तो हात जोडून बोलत होता की माझा मृत्यू आता जवळ आला आहे. कोणत्याही क्षणी माझा श्वास थांबेल. त्याआधी तू मला माफ कर, जेणेकरून मी अगदी शांतपणे मरू शकेन. माझ्यानंतर माझ्या बायकोला आणि माझ्या आईला आधार. मी म्हणाले की मी तुला काहीही होऊ देणार नाही. मी तुला माफ केलं आहे. परंतु तेवढ्यातच त्याचा श्वास थांबला. जणू काय तो हेच ओझं घेऊन फिरत होता. मला कळलंच नाही की त्याचा श्वास कधी थांबला. ती नर्स मला विचारू लागली की तुझा भाऊ तुझ्याकडे माफी का मागत होता? मी खोटं सांगितलं की त्याने मला घरातून बाहेर हाकललं होतं. त्यामुळेच माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. ज्यांच्यासोबत मी राहत होते त्या आईबाबांचा मृत्यू झाला होता आणि आता दादाचाही मृत्यू. यामुळे तर मी अगदीच कोलमडून गेले होते. त्याचं पोस्टमॉर्टम वगैरे झाल्यानंतर मी दादाच्या मोबाईलवरून वहिनीला फोन केला. त्या दोघेही माझ्या घरी आल्या. तेव्हा वहिनी रडतच बोलू लागली की आम्हाला माफ कर. पूर्ण आयुष्य आम्ही तुझा तिरस्कार केला आहे. तुला वाईट साईड बोललो आहे. तुझ्याकडून घरातलं सगळं काम करून घेतलं आहे. कधी काही वाईट केलं, चुकीचं केलं की मी तुला मारायची. इतकी वाईट साईड शब्द बोलून तुला नेहमी त्रास द्यायची. आम्हाला माफ कर. वहिनी पुढे बोलू लागली की जेव्हा तू घरातून पळून गेली होतीस तेव्हा तो डॉक्टर आला आणि विचारू लागला की माझी बायको कुठे आहे. आम्ही सांगितलं की ती घरातून पळून गेली आहे. तेव्हा त्याने खूपच तमाशा घातला की तुम्ही लोक देखील तिच्यामध्ये सामील आहात.
जेव्हा आम्ही सांगितलं की आम्हाला स्वतःला देखील माहीत नाही की ती कुठे गेली आहे आणि जर ती आम्हाला भेटली तर आम्ही तिला जिवंत सोडणार नाही, तेव्हा तो डॉक्टर बोलू लागला की मी तिच्यासोबत कॉन्ट्रॅक्टवर लग्न केलं होतं आणि ती माझं काम करू शकली नाही, त्यामुळे मी देखील तिचं रहस्य गुपित ठेवणार नाही, ती एक किन्नर आहे. त्याच्या या बोलण्यावर आम्हाला तर विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर आमच्या घराची अवस्था खूपच वाईट होऊ लागली. तुझ्या भावाला कुठेच नोकरी मिळत नव्हती. तुझी आई देखील आजारी राहू लागली. तिला तिच्या चुकीची जाणीव होऊ लागली. तुझा भाऊ देखील आयुष्याचा ठेचा लागून सुधारला होता. मी देखील जेव्हा माझ्या मुलांना उपाशी पाहायचे तेव्हा मला माझ्या चुकीची सारखी सारखी जाणीव व्हायची. आम्ही किती मोठा गुन्हा केला होता. आम्ही तुला ठिकठिकाणी शोधत होतो जेणेकरून तुझ्याकडून माफी मागू. पण बघ, नशिबाने आपल्याला पुन्हा एकत्र आणलं. तुझा भाऊ या शहरात काम करण्यासाठीच आला होता आणि त्याची तुझ्याशी अशी शेवटची भेट झाली. आम्हाला माफ कर. मी म्हणाले की मी तुम्हाला माफ केलं आहे, तुम्ही इथे राहू शकतात. ती माझी आई आणि वहिनी होती. मग मी अशा माझ्या रक्ताच्या नात्यांपासून कसा दुरावा ठेवणार होते. मी म्हणाले की मी घरातून पळून गेले तेव्हा मला एक नवरा बायको भेटले होते. ते त्यांच्या उतारवयात होते. त्यांनी मला त्यांची मुलगी म्हणून सांभाळलं. खूपच चांगली लोक होती. त्यांना माझं सत्य समजल्यानंतर देखील त्यांनी माझं ते रहस्य गुपितच ठेवलं होतं. माझ्या मनात त्यांची इज्जत खूप जास्त आहे. त्यांचा मृत्यू झाला तेव्हापासून मी एकटी आहे. आई बोलू लागली की तू खरंच हिरा आहेस. तुझ्या दादाला मी बिघडवलं होतं, नाहीतर तो देखील तुझ्यासारखाच असला असता. खरं बोलायचे तुझे वडील की मी मुलाला चांगले संस्कार दिले नाहीत, याचा तुला नंतर पश्चाताप होईल. मी आईला म्हणाले की आई, जुन्या गोष्टी विसरून जा. असं होणं कदाचित नशिबात लिहिलेलं होतं. दुनिया किती गोल आहे. मला अजिबातच आशा नव्हती की मी माझ्या घरातल्यांना कधी भेटू शकेल, परंतु देवाने पुन्हा आमची भेट घडवून आणली होती. मी कमावत होते आणि मी माझ्या भाच्याचं देखील चांगल्या शाळेत ॲडमिशन केलं होतं. तो अगदी दिसायला माझ्या भावासारखाच होता, परंतु त्याच्यावर संस्कार मी तसे केले नव्हते. मी स्वतः त्याला घरात शिकवायचे, शिस्त लावायचे. मला त्याला शिकवून मोठं बनवायचं होतं. मी इतकं काही सहन केलं होतं की त्यामुळे मला माहीत होतं की आयुष्यात कधीही काहीही होऊ शकतं. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कोणतं काम असं नाही की त्याला तुम्ही अशक्य बोलून ते करणं सोडून द्यावं. मी कधीही विचार केला नव्हता की मी किन्नर असेल, परंतु देवाने माझ्यासाठी फक्त वाईट गोष्ट निर्माण केली नाही तर चांगल्या गोष्टी देखील निर्माण केल्या होत्या. जसे माझे ते आई बाबा, ज्यांच्यासोबत माझं काहीही नातं नसताना देखील केवळ माणुसकीने माझ्यासोबत नातं टिकवून ठेवलं होतं आणि त्यात माझ्या घरातले देखील मला परत मिळाले होते. आता माझी देवाकडे कोणतीही तक्रार नाही. जर देवाने माझ्या आयुष्यात संकट दिली होती तर त्यानेच मला त्या संकटातून निघण्याचा मार्गही दाखवला. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.